निवडणूक आयोग कधी काय निर्णय घेईल हे सांगता येत नाही. निवडणूक आयोगाने असं काल जाहीर केलं, 15 तारखेला मतदान आहे, 14 तारखेला तुम्ही दिवसभर, रात्रभर किंवा प्रचार संपला त्या क्षणापासून तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊ शकता. कशासाठी? आणि तिथं पत्रकं वाटायची नाहीत, म्हणजे पैसे वाटले जाणार. याचा अर्थ काय? म्हणजे एका बाजूला सरकारच्या तिजोरीतून 1500 रुपये महिलांच्या अकाउंटला पडतातच, आचारसंहिता अजिबात तिथं काही भंग होत नाही, आणि आता त्याच्यापेक्षा जास्त पैसे वाटायचे असतील तर मग तुम्ही घरोघरी जा, पैशाचे बंडल वाटायचे. आज बऱ्याच ठिकाणी पैसे वाटले जात आहेत. निवडणूक आयोग हे असं का करतंय? कुठल्या लोकशाहीत बसतं? आणि आतापर्यंत ना लोकसभा, ना विधानसभा, ना कुठल्या इतर निवडणूक असं कधीच घडलं नाही की उमेदवाराला घरोघरी जाऊन प्रचाराला त्या ठिकाणी मुभा दिली जाते. याचा अर्थ असा आहे की निवडणूक हातातून बाहेर निसटती काय याची भीती ज्याला कुणाला आहे त्याच्या बाजूने आयोगाचा हा निर्णय असावा, असं ठामपणे त्या ठिकाणी मला सांगावंच वाटतं. तुमचं काय मत आहे या विषयावर? नक्की कळवा. जय शिवराय.